हाय फ्रेंड्स, सर्वांनाच आपल्याला स्टोरीज आवडतात, गोष्टी ऐकायला आवडतात. तर आज तुमच्यासमोर मी एक स्टोरी घेऊन आलेलो आहे. ही गोष्ट आहे 3 मित्रांची, जे एका टापूवरती फिरायला गेलेले असतात बोटीने. आणि तिथे गेल्यानंतर त्यांची बोट खराब होते व त्या टापूमध्ये ते अडकतात. खूप दिवस त्या टापूमध्ये ते तसेच अडकून असतात. त्यांच्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत असतात, आता काय होणार आपल्या आयुष्याचं. तर त्या दरम्यान त्यातील एका मित्राला एक दिवा सापडतो, जो जादूचा दिवा असतो. तो घासल्यानंतर त्याच्यामधून जिन बाहेर येतो आणि तो जिन म्हणतो की मी तुम्हाला तुमची एक एक इच्छा पूर्ण करू शकतो. तर तिघेजण खूप खुश होतात. ते जे स्टोरीजमध्ये ऐकलेलं त्यांनी, ती खरोखर घटना त्यांच्यासोबत घडलेली असते. त्यामुळे ते खूप खुश होतात. त्यातील पहिला मित्र, ज्याचं गोल क्लिअर असतं, ज्याचे लक्ष ध्येय क्लिअर असतं, तो म्हणतो की मला मुंबईमधल्या मोठ्या सिटीमध्ये 5 स्टार हॉटेलचा मालक व्हायचं आहे व ते पूर्ण हॉटेल माझ्या मालकीचं पाहिजे. तर हीच माझी इच्छा आहे आणि त्या हॉटेलमध्येच मी राहणार. तर जिन म्हणतो ठीक आहे. मग तो जिन त्या मित्राला तिथे घेऊन जातो 5 स्टार हॉटेलमध्ये आणि त्याचं जे स्वप्न असतं ते पूर्ण करतो. ते कागदपत्र वगैरे पूर्ण करून त्याला त्या हॉटेलचा मालक करतो. यामध्ये थोडा वेळ निघून जातो. त्यानंतर जिन परत येतो. तर दुसऱ्या मित्राला विचारतो, तुझी काय इच्छा आहे? तर तो म्हणतो की मला अमेरिकेमध्ये स्थायिक व्हायचं आहे. तिथं मला खूप मोठा बिझनेसचा मालक व्हायचा आहे आणि एका मोठ्या अशा घरामध्ये 2 एकरमध्ये जे घर असेल त्या घरामध्ये मला राहायचं आहे. त्याचा मला मालक व्हायचा आहे आणि मोठ्या बिझनेसचा मालक व्हायचा आहे. जिन त्याला घेऊन जातो आणि तिथे त्याचं जे स्वप्न असतं, मोठं घर आणि मोठ्या बिझनेसचा मालक व्हायचं, ते त्याचं पूर्ण करतो आणि ते पूर्ण करून तो परत त्या टापूवरती येतो. आता इथं तिसरा मित्र असतो. त्याला परत जिन विचारतो की तुझी काय इच्छा आहे? तर तो मित्र जो असतो, ज्याच्याकडे काही ध्येय नसतं, एम नसतं, तो म्हणतो की मला खूप कंटाळा येतो आहे इथं आणि माझ्यासोबत बोलायला पण कोण नाही. तर जे माझे ते 2 मित्र होते, त्यांना तू परत इथं घेऊन ये या टापूवरती. तर मित्रांनो, ते 2 मित्र परत जिन त्यांना घेऊन येतो आणि ते 2 मित्र आपल्या तिसऱ्या मित्राला शिव्या घालतात, मारतात. तर जोक्सचा पार्ट जर आपण बाजूला सोडला, तर यामध्ये एक आपल्याला शिकवण मिळते या स्टोरीतून की आपण कोणाची संगत करत आहात. याच्यामध्ये बघितलं तर पहिल्या 2 मित्रांचं ध्येय क्लिअर होतं, गोल क्लिअर होते की त्यांना घर घ्यायचं आहे किंवा बिझनेस करायचा आहे, कुठं करायचं आहे हे सर्व क्लिअर होतं. पण त्यांनी संगत चुकीच्या मित्राची केली. जो मित्र त्याचं काहीही ध्येय नव्हतं, काहीही पुढं लक्ष नव्हतं. तर तुम्ही कोणाची संगत करत आहात? जर तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, तर तुम्ही इंजिनिअरांची संगत करत असाल, तर तुमचं ध्येय पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. सो यामधून शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे की आपण कोणाची संगत करत आहोत आणि आपलं ध्येय क्लिअर आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. सो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? रिप्लाय करा. थँक्यू.